नमस्कार प्रेक्षकांना. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रताप काका अश्विनला विचारतात, आत काय करत होता अश्विन तू? अश्विन तर काही बोलत नाही. तेव्हा चैतन्य सांगणार तितक्यात अर्जुन त्याला थांबवतो, पण चैतन्य काही ऐकत नाही. तो लगेच सांगून टाकतो. अश्विन आतमध्ये हात कापून घेत होता, स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करत होता. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा रविराज काका म्हणतात, अरे अश्विन, तुझ्यासारखा सेन्सिबल मुलगा असा विचार करतो? कल्पना काकूही विचारतात, अरे बाळा, एवढं हळवं होऊन नाही चालत. तू याआधी पण असा प्रयत्न केला आहे. तुला अजून तुझी चूक कळाली नाही का? प्रताप काकाही म्हणतात, अरे अश्विन, तू जर असं काही केलं असतं तर आमचं काय झालं असतं याचा विचार केलास का तू? पण अश्विन कोणाशी काहीच बोलत नाही. तेव्हा सायली त्याला सांगते, अहो अश्विन भाऊजी, आमचा तुमच्यावर अजिबात राग नाही. तुम्ही अगदी मनापासून प्रियावर प्रेम करत होतात म्हणून तिची साथ दिली. तेव्हा आम्ही कोणीही तुमच्यावर रागावलं नाही आहे. तेव्हा अश्विन लगेच सांगतो, खरीच चूक माझीच आहे. ती चुकीचे वागते हे कळूनसुद्धा मी तिची साथ दिली आणि त्यामुळे सगळ्यांना त्रास झाला आहे. खरा गुन्हेगार तर मीच आहे. तेव्हा अर्जुनही सांगतो, अरे नाही अश्विन, तू तर खरं प्रेम केलं आहे, पण प्रिया तुझ्या लायकीचीच नव्हती. तिला तुझं प्रेम कळालंच नाही, तेव्हा तू कशाला टेन्शन घेतो? प्रतिमातेही त्याला समजून सांगत असतात, अरे अश्विन, आता तू स्वतःला सावरायला हवं. तुझी कारण पूर्ण आजीला जास्त गरज आहे. बघ तरी पूर्ण आईची अवस्था काय झाली आहे. रविराज काकाही हात जोडून माफी मागत असतात अश्विनकडे. माझी पण चुकी आहेत यामध्ये, माफ कर अश्विन मला. आता तरी थांबशील इथे? तेव्हा अश्विन पटकन उठतो, नाही रविराज काका, तू माफी मागू नको. तुझी यामध्ये काहीच चुकी नाही आहे. दादा, वहिनी, तुम्ही पण मला माफ करा. मी तन्वीचं ऐकून तुम्हाला खूप त्रास दिला. मला स्वतःला माझीच लाज वाटते आता. तेव्हा सायली सांगते, अहो अश्विन भाऊजी, यामध्ये तुमची चूक नाही आहे. तेव्हा अश्विनही म्हणतो, माझ्यामुळे तर ती मनमानी करत होती ना, म्हणून मी तुमच्या सगळ्यांकडे माफी मागतो. सगळ्यांनी मला माफ करा. तर महिपत शिकरे नागराज काका आणि प्रियाला पोलीस व्हॅनमध्ये घेऊन जातात. तेव्हा नागराज काका म्हणतात, अरे महिपत, हिला ओळखलं का? कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय ना. अरे ही तर तन्वी किल्लेदार, रविराज किल्लेदारांची मुलगी, अश्विन सुभेदारची बायको. अरे हट, ही सुभेदार म्हणून घ्यायच्या लायकीची आहे का? ही तर बबली लोखंडे आहे ना. उतरला का सगळा माज आता? जेव्हा बाहेर होती तेव्हा अशा नजरेने बघायची की खाऊन टाकते की काय? तुझी अशी अवस्था का झाली माहिती तुला? तू आम्हाला खोटं आश्वासन दिलं, मी तुमच्यासाठी वकील बघेल, आणि त्या वकिलाला वेगळंच काहीतरी सांगते, म्हणून ही पापाची शिक्षा तुला भेटते. आणि आता तू फक्त एकटी राहिली आहे, बाकी कोणी नाही. तुला जेलमध्ये कोणी भेटायला येणार नाही आणि ओळखीचंही कोणी दिसणार नाही. तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, अहो नागराज शेठ, जाऊ द्या ना, पोरगी रडते, कशाला अजून तिला दुखवताय? हे बघ प्रिया, मागे जे काही गुन्हे केले असतील ते आता जेलमध्ये विसरून जायचे, आणि जेव्हा कधी बाहेर पडशील तेव्हा अगदी सभ्य माणसासारखं वागायचं. कुठलाही गुन्हा करायचा नाही, काहीच नाही, अगदी प्रामाणिकपणे जगायचं. तर प्रियाही मनामध्ये विचार करत असते, नागराज म्हणतोय ते काही चुकीचं नाही आहे. आता मी पूर्णपणे एकटी पडली आणि जेलमध्ये मला आता कोणी सोडवणारसुद्धा नाही, का भेटायलासुद्धा येणार नाही. काय होईल आता माझं इथे? प्रियाला खूप पश्चाताप येत असतो तिच्या वागण्याचा. आता बघू पुढे गेल्यानंतर प्रिया कशी वागते, बदलते की नाही, आपल्याला बघायला मिळेलच. असो, आपण पुढे बघूया. अश्विन सगळ्यांकडे माफी मागतच असतो. तेव्हा विमल धावतच येते, सायलीताई लवकर चला, पूर्ण आजी कोणाशी काहीच बोलत नाही आहे. सुमनताईंनी पण खूप बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनासुद्धा काहीच उत्तर देत नाही त्या. तर सगळेच पूर्ण आजीच्या रूममध्ये धावत जातात. तेव्हा अश्विन पण पूर्ण आजीला चेक करतो आणि विचारतो, पूर्ण आजी, तू बरी तर आहेस ना? काय झालं आहे तुला? अस्वस्थ वाटतं आहे का? पण पूर्ण आजी काहीच रिस्पॉन्स देत नाही. तर कल्पना काकू अश्विनला विचारतात, अरे पूर्ण आई बोलत का नाही आहे? काय झालं आहे त्यांना? अश्विन सांगतो, आपल्या घरात जे काही घडले त्याचा खूप मोठा धक्का बसला आजीला. पूर्ण आजीबरोबर एका सायकॅट्रिस्टने बोललं पाहिजे असं मला वाटतंय. माझ्याकडे नंबर आहे, मी कॉल करून आलो. अश्विन तिथून निघून जातो. तेव्हा सायली सांगते, मी पूर्ण आजीसाठी देवी आईचा अंगारा घेऊन येते आणि जपमाळ पण आणते, तेवढंच त्यांना बरं वाटेल. सायली उठून जाणार तितक्यात पूर्ण आजी तिला आवाज देतात, तन्वी कुठे चालली? बस नाही ते. तन्वी म्हटल्यानंतर सायलीला पण बरं वाटतं, पण सगळ्यांना धक्का बसतो की पूर्ण आजी असं का बोलते म्हणून. अर्जुन पण सांगतो, अगं पूर्ण आजी, ती सायली आहे, तन्वी नाही. तर पूर्ण आजी म्हणतात, मला माहिती आहे, तीच माझी तन्वी आहे, बस तन्वी इथे. रविराज काकाही सांगतात,
पूर्णाईत तुमची काहीतरी गल्लत होते. ती सायली आहे, आपली सायली. तर पूर्ण आजी सांगतात, तुम्हाला चष्मा लावण्याची गरज आहे. मला काही ओळखता येत नाही का माझी तन्वी कोण आहे ती? तर सगळेच पूर्ण आजीला सांगण्याचा प्रयत्न करतात की ती तन्वी नसून सायली आहे. पूर्ण आजी म्हणतात, तुम्हाला काय वाटतं मी वेडी झाली आहे? सायली त्यांच्याजवळ बसते आणि पूर्ण आजीला शांत करते. पूर्ण आजी, तुम्ही आधी शांत व्हा बरं. मी आहे ना, इथेच आहे मी. तर दुसरीकडे साक्षीने प्रियाला जेलमध्ये जाताना बघितलेलं असतं आणि प्रियाची ती अवस्था बघून साक्षीच खूप घाबरलेली असते. ती सचिनला म्हणते, अरे सचिन, ते प्रियाची अवस्था बघितली ना? मला तर असं वाटत होतं की ही मुलगी खूप हुशार आहे, ही कधी जेलमध्ये जाणारच नाही. पण प्रिया जर जेलमध्ये जाऊ शकते तर ते अर्जुन सायली मला सोडणार नाही. त्यांनी पुरावे शोधून प्रियाला मध्ये अडकवलं. अर्जुन सायली आता माझ्या विरोधात पुरावे शोधून मला जेलमध्ये पाठवतील. आणि सचिन, मला अजिबात जेलमध्ये जायचं नाही आहे. तेव्हा सचिन पण त्याला शांत करतो. अगं साक्षी, असं काही होणार नाही आहे, तू आधी पाणी पी बरं. तो पाणी देतो. साक्षी पाणी पिणार तर तिला पाणी नीट पिता येत नाही, ठसका लागतो मध्येच. अगं साक्षी, काय अवस्था करून घेतली तुझी? शांत हो, तुला काहीच होणार नाही, मी तुला सोडवेल ना, जेलमध्ये नाही जाऊ देणार. तिथेच त्यावेळेला गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. त्या आवाजाने सुद्धा साक्षी खूप घाबरलेली असते. सचिन तिला सांगतो, अगं काय अवस्था केली तुझी, साध्या हॉर्नला सुद्धा तू घाबरतेस. त्यानंतर सचिन आणि साक्षी दोघं पण जेलमध्ये जातात महिपत चिकरेंना भेटायला. अण्णा, मी त्या प्रियाची अवस्था बघितली. मी तिला भेटायला गेली होती. तेव्हा नागराज काका म्हणतात, तू तिला भेटायला कशाला गेली जेलमध्ये? तर साक्षी सांगते, नाही, मी तिला भेटली नाही, लांबून बघितलं तिला, पण तिची अवस्था खूप विचित्र झाली होती. आणि अण्णा, मला खूप भीती वाटते, मला नाही जायचं आहे जेलमध्ये. ते अर्जुन सायली आता मला सोडणार नाही. तेव्हा महिपत चिकरे म्हणतात, हे बघ पोरी, माझ्याकडनं तुझ्याकडनं काही चुका झाल्या आहे, त्याची शिक्षा तर आपल्याला भेटणारच. पण त्यानंतर आपण बाहेर निघाल्यानंतर कुठलेही गुन्हे करायचे नाही, अगदी प्रामाणिकपणे वागायचं. तेव्हा साक्षी विचारते, अहो अण्णा, तुम्ही असं का बोलताय? म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी पण जेलमध्ये येईल? तेव्हा महिपत चिकरे सांगतात, मी कोण सांगणारा? सगळं काही तो वरचा बघतो आणि तो ठरवतो कोणाला शिक्षा द्यायची, कोणाला नाही द्यायची. तेव्हा सचिने म्हणतो, हे अण्णा असं काय बोलताय? तेव्हा नागराज काका म्हणतात, हां, असाच बोलतोय सध्या, काय झालंय काय माहिती याला. तर पूर्ण आजीला चेक करण्यासाठी सायकॅट्रिस्ट मॅडम आलेले असतात. अन्नपूर्णा मॅडम, तुम्हाला काय झालं आहे नेमकं, सांगाल का तुम्ही मला? पूर्ण आजी चिडतात, मला काय विचारता, या सगळ्यांना विचारा, मी अगदी बरी आहे, ही माझी तन्वी आहे. आणि हे बाकीचे म्हणतात की ही तन्वी नाही. मी काहीही सांगितलं ना तरी मी ऐकणार नाही, ती माझी तन्वीच आहे. तेव्हा सायली पण त्या डॉक्टरांना बाजूला उठवते आणि पूर्ण आजीजवळ बसते. हो आजी, कोणी मानो अथवा ना मानो, पण मी मानते ना, मीच तुमची तन्वी आहे. पूर्ण आजी तिला विचारतात, तन्वी तू माझीच आहे ना? तर सायलीला तिच्या लहानपणाचं वाक्य आठवतं. पूर्ण आजी तिला विचारत असतात, तन्वी कोणाची? तर ती सांगते, तन्वी पूर्ण आजीची. तर सायली पूर्ण आजीला सांगते, पूर्ण आजी, तू कोणाचंच ऐकू नको हां, मी तुझीच आहे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की डॉक्टर सगळ्यांना सांगत असतात, तन्वी आणि सायली दोघींचं पण वय एकच असल्यामुळे अन्नपूर्णा मॅडमला असं वाटतंय की ही त्यांची तन्वीच आहे आणि त्यांची मनस्थिती बरी होत नाही तोपर्यंत थोडे दिवस त्यांच्याशी तसंच वागा, ही सायलीच तन्वी आहे म्हणून. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.